जिंकल्यानंतर घेतलेला गोलंदाजीचा निर्णय पाहूया योग्य ठरतोय की अयोग्य। पहिला चेंडू अतुल यांचा, पहिला चेंडू इनसाइड आउट। इथे आपण पाहतोय चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने, सीमारेषा पार येतोय खणखणीत चौकार 4 धाब्यांसाठी। इथे देखील आपण पाहतोय किरण यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौका। क्या बात है। इथे देखील फुलटॉस चेंडू आणि इथे झेल सुटलाय, झेल निसटलाय। आता नो बॉल आहे, जरी झेल घेतला असता तरी। अच्छा, 3 खेळाडू हे बरोबर बॅटिंग पॉपिंग क्रीजच्या मागच्या बाजूला आहेत, ऑन साइडला, लेग साइडला, त्यामुळे इथे नो बॉल आहे। नो प्लस 1 आहे। त्यांना सांगा बरं का, हा नियम काहींना माहिती नाहीये। जे नियम त्यांना माहिती नाहीत ना ते तुम्ही सांगा। हा, ती बॅटिंग क्रीज आहे ना, त्या मागच्या बाजूला लेग साइडला 3 जण नको आहेत, त्याबद्दल नो बॉल आहे। स्टंपच्या मागे नाही, बॅटिंग क्रीजच्या मागे, जी पुढची लाईन आहे बॅटिंगची, त्या क्रीजच्या मागे 3 प्लेयर नको आहेत। हा काहीसा स्पर्धेचा नाही तर हा क्रिकेटचा नियम आहे। हा नियम तुम्हाला कळणं फार गरजेचं आहे। पुढचा चेंडू इथे आपण पाहतोय फ्री हिटचा असेल, इथे बिगेट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू इथे ऑन साइडला, वाईट बॉल। इथे 2 चेंडू मध्ये 10 धावा झाल्यात, 10 धावा झाल्यात। इथे आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक आहे। इथे एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 11 धावा। षटक क्रमांक मैदानामध्ये इथे आपल्याला जे पाहायला मिळते, पहिलं षटक सुरू आहे। पहिला बॉल लेफ्टीने मारला 4, दुसरा 4, तिसऱ्याला कॅच सुटला, लेफ्टी स्ट्राईकला, म्हणजे 1 रन पळून नाही काढली, ती फक्त नो बॉलची रन केली। धावसंख्या इथे आपण पाहतोय 11 धावा झाल्यात। पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे। पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा किरण यांच्या बॅटमधून घेण्यात आला। तर इथे आता आपण पाहतोय वैभव फार वेळानंतर इथे स्ट्राईकला येतोय। पहिल्या षटकामध्ये कशा प्रकारे इथे कामगिरी केली जाईल, गोलंदाजी मार्क वरती इथे आपण पाहतोय अखिल इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे। वाह, चांगला चेंडू इथे हाताळला जातोय। गोलंदाजीची शैली देखील आपण पाहिली ना तर फार सुरेख आहे। संयमाने इथे गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावरती इथे गोलंदाजी केली जाते। चांगले फटके किरणने खेळले, अन्यथा गोलंदाजीमध्ये कुठलीही खराबी नाहीये। पुढचा चेंडू अखिल याचा सामना करेल तो वैभव। पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू, काय गोलंदाजी इथे केली जाते। पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले, तरी देखील जे चांगलं कमबॅक आहे ना ते आपल्याला पाहायला मिळालं। इथे आपण पाहतोय फुल्लर लेनचे चेंडू, यॉर्कर पद्धतीचे चेंडू इथे हाताळले जात आहेत। 2 चेंडू बॅक टू बॅक इथे निर्धाव आहेत। वैभव यांना मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये काहीसं बांधून ठेवण्याचं काम इथे अखिल यांनी केलेलं आहे। इथे देखील वाह, सुरेख गोलंदाजी, जे संघनायकांनी किंवा संघ मालकांनी
या ज्या खेळाडूला बोली लावली आपल्या संघामध्ये जे समाविष्ट केलं त्याचं चांगलं उदाहरण इथे आपण पाहतोय जे गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जात आहे. चांगली गोलंदाजी इथे हाताळली गेली. पहिल्या 2 चेंडूवरती नक्कीच काहीशा धावा आल्या परंतु त्यानंतर केलेलं सुरेख असं कमबॅक आहे. गोलंदाजी मार्क वरती इथे आपण पाहतोय पहिलं षटक संपलंय. धावसंख्या होते ती 11 धावा. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती इथे आपण पाहतोय गोलंदाज सूरज दरेकर इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. पाहूया कशा प्रकारे इथे कामगिरी करेल. तर स्ट्राईकला डावखुऱ्या शैलीचा एक विस्फोटक बॅटर किरण इथे जो स्ट्राईकला सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय काहीच अनोखं सजवलंय. पुढचा चेंडू पहिला चेंडू परफेक्ट स्लॉट मध्ये एक टप्पा घेत जातोय. चेंडू पलीकडच्या प्लॉट मध्ये चौकार 4 धावेंसाठी. चार धावेने या षटकाची सुरुवात होते. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 15 धावा. या देखील षटकाची सुरुवात चौकाराने केली आणि किरण यांच्या बॅट मधून आपण हा चौकार पाहतोय. चांगली फटकेबाजी आहे. पुन्हा एकदा फुल टॉस आणि पुन्हा एकदा गॅप मधून चेंडू जातोय सीमारेषा पार. मिड विकेट बाउंड्रीचा हा येतोय सुरेख असा चौकार 4 धावेंसाठी. धन्यवाद डीजे. तिसरे पंच आपल्याला विनंती आहे की गोलंदाजाची शैली इथे चेक करायची आहे. काहीसा अपवाद गोलंदाजाच्या शैलीवरती या ठिकाणी घेण्यात आलाय. आता बघा तिन्ही पंच इथे जागेवरती आहेत त्यामुळे इथे आता कुठल्याही आयोजकाला किंवा अतिरिक्त खेळाडूला काळजी नाहीये की नो कसा द्यायचा. चला इथे तिसऱ्या पंचांनी कळवलंय नो बॉल. इथे गोलंदाजाची शैली अपवादास्पद आहे असं आढळून आलंय. या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय जे केलं जात आहे. टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी केला जातोय आणि या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून गोलंदाजांना या ठिकाणी अपवादास्पद या ठिकाणी ठरवलंय आणि त्यामुळे जास्त चर्चा नको आहे. एकदा पंचांनी निर्णय दिला की तो तुम्हाला मान्य करावा लागेल. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. काहीशी गोलंदाजीच आपल्याला पाहायला मिळाली. फेकी ऍक्शन मध्ये तो आढळला गेला. इथे चुकी झाली आणि चुकीला माफी नाहीये. धावसंख्या इथे आपण पाहतोय 20 धावा आहेत आणि पुढचा चेंडू फ्री हिट आहे. जे जो गोलंदाज इथे आपल्याला इथे आपण पाहतोय सूरज यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन गोलंदाज इथे आमंत्रित केलाय विकी. विकी बडे आपण पाहतोय इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. स्ट्राईकला एक विस्फोटक बॅटर आहे किरण. इथे बिग हिट शॉर्ट आर्म पुल आणि इथे येतोय सक्सेसफुल चौकार. बॅक टू बॅक तिसरा इथे चौकार आपल्याला जो पाहायला मिळतोय. चांगली फटकेबाजी इथे किरण याची आपल्याला जी या षटकामध्ये देखील पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या परंतु त्यानंतर इथे सूरजला गोलंदाजीमध्ये अपवादास्पद ठरवलं. त्याची जागा भरून काढण्यासाठी अमोल आला आणि अमोल वरती देखील अमित आलाय आणि अमित वरती देखील इथे आक्रमण चढवलं जात आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड आउटचा फटका. इथे क्षेत्ररक्षकांनी चेंडू मध्ये लागलेली शर्यत क्षेत्ररक्षकांनी जिंकले आणि त्या दरम्यान 2 धावा जे इथे पूर्ण केल्या जातात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 26 धावा. आतापर्यंत चांगली बॅटिंग आपल्याला किरण यांची पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल आहे. बघा तुम्ही हा जो वेळ वायाला घालवताना तुमच्याकडे फक्त 16 मिनिटं आहेत हे लक्षात असू द्या. निर्णायक 16 मिनिटं आहेत त्यामुळे क्षेत्ररक्षण वारंवार बदलण्यामध्ये वेळ लावू नका. पुढचा चेंडू
इथे देखील बॅकफुटला जाऊन लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. एक सुरेख फटका, चौकार 4 धावेंसाठी. धावसंख्या इथे आपण पाहतोय 4 धाव्याने वाढते. धावसंख्या होते ती 30 धावा. पुढचा चेंडू इथे देखील फुल्लर लेनचा चेंडू. या गोलंदाजीची गरज आहे, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण धावा येताना पाहतोय. 31 धावा झाल्यात. अजूनही दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 31 धावा झाल्यात. सूरज यांनी नक्कीच या षटकाची सुरुवात काहीशी खराब केली, परंतु इथे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अमित यांना, आणि अमित यांनी काहीसं कमबॅक केलंय. चौकार आलेत, परंतु चांगल्या टप्प्यावरती इथे चेंडू हाताळले जातात. इथे चेंडू भरकटलाय. वाईट बॉल आहे. उजव्या एसटीच्या बाहेर इथे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, परंतु दिशा इथे फार भरकटली जाते आणि त्या दरम्यान गोलंदाजाला इथे दंडित केलं जातंय. वाईट बॉलचा कॉल आहे. धावसंख्या इथे आपण पाहतोय 32 धावा. पुन्हा एकदा चेंडू मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे ठरवलंय की झेल कोणाचाच घ्यायचा नाही की काय. 2 झेल निसटलेत. इथे तुम्हाला 100% एफर्ट द्यावेच लागतील. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर इथे आपण पाहतोय धावसंख्या होतीये एक बॅटर, एकही बॅटर बाद नाहीये आणि 31 धावा झाल्यात. 33 धावा झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे आपण पाहतोय 2 संपुष्टात आले. 33 धावा झाल्यात. दोन षटकानंतर 33 धावा. आघाडीचे दोन्ही बॅटर चांगली बॅटिंग इथे करतात आणि दोघांनाही एक एक जीवदान मिळालेलं आहे. पाहूया षटक क्रमांक 3. गोलंदाजी मार्कवरती. इथे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय नितीन. पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक. इथे आपण पाहतोय अगदी सोपे झेल इथे आपण पाहतोय सुटले जात आहेत. नितीन यांचं कौतुक आहे. चांगली गोलंदाजी करतात, परंतु क्षेत्ररक्षण खराब आहे. पुढचा चेंडू इथे सोडलेला झेल आणि त्यानंतर इथे आपण पाहतोय एक उत्तुंग आणि बहारदार टोला वैभव यांच्या बॅट मधून येतो. षटकार 6 धाव्यांसाठी. धन्यवाद. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ आहे. जर का तुम्ही अशी जीवदानं दिलीत ना तर बॅटर इथे मनमोकळेपणाने इथे प्रहार करणार आहे. गोलंदाजाची चुकीच नाहीये, परंतु या ज्या धावा दिसणार आहेत ना या गोलंदाजाच्या खात्यावरती दिसणार आहेत, क्षेत्ररक्षकाच्या नाही. त्यामुळे गोलंदाजालाच काय कळत असेल की नक्की काय घडतंय. इथे फुल्लर लेनचा चेंडू पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेने इथे खेळला जातोय. एकेरी धाव मिळते. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 42 धावा झाल्यात. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय इथे नितीन यांची, परंतु क्षेत्ररक्षण काही अंशी खराब होत आहे. आता डावखुरे शैलीचा बॅटर आहे आणि इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण मात्र सजवलं गेलं नाही आणि त्या दरम्यान येतो खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. चांगली बॅटिंग इथे किरण यांची. Jazz in the mix. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या इथे आपण पाहतोय 46 धावा झाल्यात. पुढचा चेंडू इथे देखील सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवरती
एक धाव त्या दरम्यान मिळते, एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 47 धावा. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. नितीन यांची गोलंदाजी अप्रतिम आहे, परंतु क्षेत्ररक्षण खराब होत आहे आणि त्याचा फायदा इथे बॅटर्स वारंवार घेत आहेत. पुढचा चेंडू वैभव याच्यासाठी एक जीवदार नक्कीच याला देखील मिळालाय. पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक अगदी वेगात येऊन चेंडू अडवेल, फेकी होईल. त्या दरम्यान 2 धावा वेगात पूर्ण केल्यात. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. 3 षटकांचा खेळ संपुष्टात येत असताना धावसंख्या होते ती 49 धावा. 3 ओव्हर 49. डीजे षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती इथे आपण पाहतोय. गोलंदाज तुषार भगत. पाहूया तुषार इथे नावाप्रमाणे हुशारीने गोलंदाजी करेल. कशा प्रकारे इथे वैभव आणि किरण या जोडीला फोडण्याचं काम करेल, कशा प्रकारे इथे क्षेत्ररक्षण केलं जाईल, कारण आतापर्यंत दोघांनाही जीवदान मिळालंय. पाहूया इथे कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा कॉल. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 50 धावा. 50 अप विदाउट लॉस 50. म्हणजे इथे चांगली पार्टनरशिप किरण आणि वैभव याची आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला आणि लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय. आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धाव्यांसाठी. चेंडू आहे का तिथे बघा जरा. पलीकडे गेला असेल तर ठीक, नाही तर जुना चेंडू द्या. जुना चेंडू द्या. जुना जुना आहे का जुना चेंडू दादा. जुना चेंडू कुठे नाही येत त्याच्या. बॉक्स आहे ना. कालचे कुठे दादा. कालचे नाही ते कालचे बॉल नाहीत, मग पुढच्या मॅचला अवघड होऊन जाईल. आता 1000 बॉल हरवला तर मग ह्यांना सेकंड इनिंगला कुठे बॉल नाही. ऐका पंच, पंच एक काम करा, तो जुना चेंडू तुमच्याकडेच ठेवा. एकच चेंडू शिल्लक राहिलाय तो. आता जर का हा चेंडू हरवला तर परत त्यांना नवीन बॉल देऊन टाका. दोन्ही इनिंगला नवीन चेंडू द्या. या मॅच मध्ये आपण ते करू, कारण जुने चेंडू नाहीयेत. त्यामुळे चेंडू कधी हरवला तरी नवीन चेंडू दिला जाईल. चला पुढचा चेंडू आपण इथे पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये फार वेळानंतर बदल केला. कसं आहे, डावखुरा शैलीचं जर बॅटर आहे ना तर त्याला ऑन साइडला खेळणं फार सोपं जातं. इनसाइड आउट खेळणं फार अवघड आहे.
मगाशी जे क्षेत्ररक्षण लावलं होतं ते काहीसं खराबच होतं. आता क्षेत्ररक्षण तिथे सजवलंय, त्यामुळे इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये ठरवलंय आज आम्ही झेलच पकडणार नाही. नशीब चांगलंय, झेल टिपला नाही, परंतु इथे तोच बॅटर धावबाद झालाय. किरण बॅक टू द पॅव्हिलियन, धावबाद 2 तंबूच्या आश्रयाला. किरण यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर इथे आपण पाहतोय विनोद सुतार इथे आपण पाहतोय. किरण यांनी वैयक्तिक 40 धावा पूर्ण केल्या. 40 वरती किरण बाद झालाय, 10 धावा कमी पडल्या. धावसंख्या इथे आपण पाहतोय 57 धावा आहेत, त्यामधल्या 40 धावा एकट्या किरणच्या बॅटमधून आल्या. इथे देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, डाव्या यष्टीच्या बाहेर पंचांनी इथे वाईट बॉलचा कॉल केलाय. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या इथे आपण पाहतोय 58 धावा झाल्यात. इथे आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, इथे टिपला झेल. व्हॉट अ कॅच. आणि या इनिंग मधला पहिला कॅच आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्यात क्षेत्ररक्षकांनी, कारण आतापर्यंत कुठल्याच क्षेत्ररक्षकांनी झेल टिपला नाही. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाकडे दिला. बघा टेनिस क्रिकेटमध्ये ना फाईन लेग थर्डमॅनला जे खेळाडू ठेवता ना तुम्ही, ते संघातील सर्वात कमकुवत खेळाडू ठेवतो आपण, असा एक दृष्टिकोन आहे. परंतु आज फाईन लेगच्या खेळाडूने दाखवलंय ही तुमचा जो समज आहे ना, हे समजच चुकीचा आहे. मीच चांगला खेळाडू आहे, मी झेल टिपू शकतो. गुड कॅच. इथे संघ मला खुश झालेत, कारण पहिला झेल टिपलाय 4 झेलानंतर. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय वैभव. इथे वाह, एकदा झेल टिपायला सुरुवात झाली की सुट्टीच नाही. इथे बॅक टू बॅक. काय गोलंदाज आहे, वेगवान गोलंदाज आहे. आणि या जर गोलंदाजाला तुम्ही एवढ्या उशिराने काढलंय, म्हणजे धावांचा डोंगर झाल्यानंतर असा जर गोलंदाज तुमच्यामध्ये शिल्लक होता, याचा वापर तुम्हाला करता आला नाही. हा गोलंदाज खऱ्या अर्थाने 2 षटकांचा मानकरी आहे. या गोलंदाजाला 4थं षटक दिलंय. 4थं का 5वं? 5वं षटक. 4थं आहे नाही का? हा एक गोलंदाज येते 4थं षटक दिलंय. आता या गोलंदाजाला दुसरं षटक हाताळता येणार नाही. म्हणजे नितीन यांनी चांगलीच गोलंदाजी केली, नो डाऊट, परंतु इथे तुषार फार हुशारीने गोलंदाजी करतो. मी तुम्हाला सांगितलं तुषार नावाचे खेळाडू फार हुशार असतात. इथे गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. इथे पुन्हा एकदा मिस्टाइम स्ट्रोक आहे. अरे यार, इथे झेल निसटलाय. आता गोलंदाज इथे काय करणार? एखादा सनग्लास घ्या तुम्ही. तुम्हाला क्रिकेटच्या मैदानामध्ये सकाळच्या सत्रामध्ये मॅचेस खेळायच्यात ना, एखादा गॉगल घ्यायचा, खर्च किती झाला तरी चांगला घ्या, ब्रँडेड घ्या. या चुका तुम्ही दाखवूच शकत नाही. माझ्या डोळ्यावरती सूर्य आला, काही गरज नव्हती तुम्हाला सूर्य डोळ्यावरती घेण्याची. आता मी तुम्हाला डायरेक्ट सूचना दिल्यात. क्षेत्ररक्षण खराब होतं, त्याचमुळे हे होतं. आता संघ मालक इथे म्हणत असेल आमच्या संघाकडे चांगले गोलंदाज आहेत, चांगले बॅटर आहेत, परंतु क्षेत्ररक्षण नाही. मग आता ते कोणी करायचं? संघ मालकांनी क्षेत्ररक्षण करायचं का? ते इथे व्यासपीठावरती बसतायत, बाल्कनीमधून बघतायत काय चुका होत आहेत. त्यांची अख्खी नजर आहे खेळाडूंवरती. एकही कोपरा इथून सुटत नाही त्यांच्याकडून. बघा या ज्या लीग असतात ना, संघ मालक तुमच्यासाठी ज्याप्रमाणे बोली लावतात, तुमच्याकडून 100% एफर्ट होणं फार गरजेचं आहे. हा तुमचा स्थानिक संघ आहे, या उद्देशाने तुम्हाला खेळायचा आहे. बघा हा देखील गोलंदाज चांगला गोलंदाजी करतोय, वेगवान मारा करतोय. फुल्लर लेनचा चेंडू हाताळलाय, ऑन साइडला चेंडू जातोय. संतोष इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूवरती आलेल्या 2 धावा. धावसंख्या इथे आपण पाहतोय
62 धावा झाल्यात. शेवटचं षटक आहे. 62 धावा. इथे देखील चांगली गोलंदाजी आहे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 64 धावा. धावा झाल्या. इथे पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. प्रयत्न गोलंदाजाचाच आहे. बरोबर आहे. योग्य त्याने प्रयत्न केला. 2 धावा इथे नक्कीच मिळतात. म्हणावा तसा चेंडू हा झेल टिपणं फार सोपंही नव्हतं. यष्टीरक्षकालाही झेल झाला असता आणि गोलंदाजाचा स्वतःचा कॉल देखील तिथे होता. झेल निसटला. 2 धावा मिळतात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 66 धावा. बरोबर. 66 रन्स ऑन बोर्ड. 66 धावा झाल्यात. तिन्ही चेंडूवरती आपण पाहतोय दुहेरी धावा घेतण्यात यश मिळत आहे. इथे चेंडू ऑन साइडला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. दोन धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 68 धावा. इथे 2-2 धावा येतात म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाला देखील हे फायदेशीर आहे. परंतु गोलंदाजी करणाऱ्या संघाला ही जेमतेम ओव्हर चांगली तरी आहे. जी पहिली खर्ची गोलंदाजी केली त्या खर्चावरती आळा बसवण्याचं काम इथे गोलंदाज करतायत. इथे चेंडू हवेमध्ये आणि परफेक्ट गॅप मध्ये इथे चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार 4 धावेंसाठी. अरे राजांचं शिलेदार आम्ही. आमच्या रक्ताचा रंग एकाच. भगवा डीजे. फार वेळानंतर चांगलं गाणं तुम्ही वाजवलं त्याबद्दल तुमचे आभार. शेवटचा चेंडू असेल. इथे फुलटॉस. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. एक धाव पूर्ण. फेकी मात्र फार खराब आणि 2 धावा इथे मिळतात. धावसंख्या इथे आपण पाहतोय 74. 74 धावा झाल्यात. 75 धावांची गरज. पुढील मॅचचा टॉस इथे केला जाईल. वीर मराठा आणि स्पार्टन 11 दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे टॉस करण्यासाठी या. वीर मराठा आणि स्पार्टन 11 पटकन या. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहे. धन्यवाद डीजे. इथे आपण पाहतोय रायरेश्वर रोहिडा प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेदरम्यान ज्या ज्या मान्यवरांनी आपल्याला मोलाचं सहकार्य केलं त्यांचा देखील नामोल्लेख करणं फार गरजेचं आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 71,000 रुपयांचं जे पारितोषिक आपल्याला लाभलंय ते माननीय श्री किरणदादा दगडे पाटील माजी नगरसेवक पुणे मनपा यांच्याकडून आपल्याला हे पारितोषिक लाभलंय. त्याच्याबद्दल त्यांचं देखील विशेष करून आभार. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक माननीय श्री रविदादा कुडपणे संतोष तात्या शेडगे संग्रामदादा शिंगारे यांच्याकडून 61,000 रुपयांचं पारितोषिक आपल्याला लाभलंय. त्याबद्दल त्यांचं देखील आभार. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक
क्षेत्ररक्षणासाठी पटकन या. चला, तुम्ही वेळ फार लावताय. इथे बॅटिंग झाल्यानंतर बाकीचे 9 जण तरी आतमध्ये लगेच यायला पाहिजेत. ते 2 जण बॅट ठेवायला जातील. इथे आतमध्ये आल्यानंतर परत तुमची एक मीटिंग होईल. मीटिंग अजिबात घेऊ नका, पटपट खेळा आणि आपल्या आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये पाठवून द्या. वीर मराठा संघाचे संघनायक, वीर मराठा संघाचे संघनायक, एवढा वेळ कॉल करायची गरज नाही. तुम्हाला माहिती आहे तुमची मॅच किती वेळ. पटकन या. इथे आयोजकांना तुम्ही थोडंसं सहकार्य करा आणि स्वतः आयोजकच आहेत तिथे खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. आता तुम्ही सहकार्य कसं करायचं, नाहीतर शेवटला तुम्हाला 3 ओव्हरची मॅच खेळायला लागेल. या, पळत या जरा. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. आजच्या दिवसातील तिसऱ्या मॅचला इथे सुरुवात होईल. त्या अगोदर ती इथे टॉस करणं गरजेचं आहे. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्या. आघाडीचे दोन्ही बॅटर चला मैदानामध्ये या. चला, चेंडू द्या आतमध्ये एक नवीन. आघाडीचे दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये या, लवकर या. तुम्हाला ही सूचना देण्यात येते. विनंती आता पुष्कळ झाली, लवकर या. 75 धावा. अजून एक चेंडू द्या. पंधराची सरासरी प्रत्येक षटकामागे. भरत टॉस उडवण्यासाठी आलेत परत. काल ते इन ऍक्शन आपल्याला गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाले. मेडन ओव्हर प्लस 4 विकेट त्यांनी घेतल्या होत्या ओव्हरमध्ये. ते आज मान्यवर म्हणून आहेत. टॉस इथे केला जातोय आणि स्पार्टन 11 या संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. इथे आपण पाहतोय या स्पर्धेदरम्यान ज्या ज्या मान्यवरांनी मुलाचं सहकार्य केलं. प्रथम पारितोषिक श्री किरणदादा दगडे पाटील यांच्याकडून 71,000 रुपयांचं पारितोषिक लाभलंय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोहितदादा कुडपणे, संतोषदादा शेडगे, संग्रामदादा शिंगारी यांच्याकडून 61,000 रुपयांचं पारितोषिक लाभलंय. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक माननीय श्री अनिल भाऊ भूमकर युवा उद्योजक असा बिल्डकॉन यांच्याकडून 51,000 रुपयांचं पारितोषिक लाभलंय. त्यांचं देखील आभार. त्याचबरोबर प्रथम द्वितीय तृतीय ट्रॉफीज यांच्या माध्यमातून लाभले ते दीपक भाऊ सनस नवलाई डेव्हलपर्स यांच्याकडून आपल्याला लाभलंय. मॅन ऑफ द सिरीज श्री प्रकाश भाऊ बडे, सरपंच सोंडे सरपाली यांच्याकडून आकर्षक अशी सायकल. त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन श्री निलेश पोमण NP स्पोर्ट्स यांच्याकडून नामांकित कंपनीची बॅट. बेस्ट बॉलर श्री तुषार भाऊ पिलाने युवा उद्योजक यांच्याकडून स्पोर्ट्स शूज. मॅन ऑफ दिस मॅच प्रत्येक मॅन ऑफ द मॅच श्री सुरेश शेठ वाळुंज संकल्प डेव्हलपर्स यांच्याकडून आकर्षक असं चषक. सर्वाधिक षटकार श्री हर्षद भाऊ जांभळे कानिपनाथ डेव्हलपर्स यांच्याकडून आकर्षक असं चषक. सर्वाधिक धावा श्री मयूर चिंदे पाटील यांच्याकडून आकर्षक अशी चषक. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्री दशरथजी चोरगे यांच्याकडून आकर्षक चषक. फायनल टीमचे सर्व खेळाडूंना मेडल्स जयदीपजी भोसले श्री स्वामी समर्थ ज्वेलर्स यांच्याकडून. मैदानाचा राजा श्री महेंद्रजी येवले दाजी यश टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्याकडून आकर्षक चषक. इथे दुसऱ्या डावाला सुरुवात. एका हाताने चेंडूला भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती चौकार 4 धावांसाठी. बॅटिंगला कोण आहे स्ट्राईकला? सूरज आणि अक्षय. अक्षयच्या बॅटमधून धन्यवाद डीजे. अक्षय आपण पाहतोय स्ट्राईकला आहे आणि नॉन स्ट्राईकला आहे तो संतोष पवार. तर गोलंदाजी मार्क वरती आपल्याला गोलंदाज सॅम पहिल्या चेंडूवरती चौकार खेळून काढलाय. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केलाय. अजयांना देखील अशीच चांगली बॅटिंग इथे आपण पाहतोय. इथे आपण पाहिलं तर चेंडू ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. 1 धाव त्या दरम्यान मिळते. 1 धावेने इथे आपण पाहतोय धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 5. अक्षय यांच्या बॅटमधून 1 चौकार 1 सिंगल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संतोष आहे आणि संतोषला देखील चांगली बॅटिंग इथे करावी लागणार आहे. सॅम यांच्या गोलंदाजीवरती इथे प्रहार करण्याचा प्रयत्न केला जाईल का? इथे फुल्लर लेनचा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटला आणि धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जातोय.
22 स्वरूपाची धाव मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 6 धावा झाल्यात. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 6 धावा आतापर्यंत. पुढचा चेंडू इथे बिगिटचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मधून चेंडू जातोय. वन बाउन्स सीमारेषा पार. इथे येतोय खणखणीत चौकार 4 धाव्यांसाठी अक्षय यांच्या बॅटमधून. धन्यवाद डीजे. अक्षय यांच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आलेत. आपण जर पाहिलं तर प्रत्येक षटकामागे 15 धावींची सरासरी आहे. प्रत्येक षटकामागे 15 करायच्यात. इथे आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 10 धावा तर आल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आक्रमण हा एकच पर्याय आहे, परंतु गोलंदाज सॅम इथे काहीसं कमबॅक करेल का? पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे झेल निसटलाय. आज चेंडू हातातून निसटण्याचाच दिवस दिसतोय. पहिल्या डावामध्ये 6, दुसऱ्या डावामध्ये आत्ता तरी 1. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या होते ती 12 धावा. या मॅच मध्ये फार झेल सोडलेत. टिपलेत कमी आणि सोडलेत जास्त. कॅचेस विन द मॅचेस. तुम्हाला टिपावे जास्त लागतील आणि सोडले कमी. इथे आपण पाहतोय 12 धावा झाल्यात. पुढचा चेंडू. इथे डान्सिंग डाऊन द विकेट. इथे चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. गॅप मध्ये चेंडूला आपल्याला जाताना पाहायला मिळत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 13 धावा. सुरुवात तर चांगली झाली आहे. 15ची सरासरी आहे, परंतु 13 पहिल्या षटकामध्ये आल्यात. एखादं मोठं षटक देखील येणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे पहिल्या डावामध्ये काही मोठी षटकं आली, काहीशा चुका क्षेत्ररक्षकांच्या झाल्या, त्यामुळे 74 धावा इथे पूर्ण झाल्यात. 75 धाव्यांचं लक्ष दिलंय. इथे दुसऱ्या डावाची सुरुवात 13 धाव्यांनी झाली. षटक क्रमांक 2. गोलंदाजी मार्कवरती इथे आपण पाहतो वैभव बॅटिंग करत असताना चांगली कामगिरी आपल्या संघासाठी केली. पाहूया बॉलिंग कशा प्रकारे करेल. वैभव गोलंदाजी मार्कवरती आहे. षटक क्रमांक 2 ची इथे सुरुवात. पहिला चेंडू इथे डॉट बॉल आहे. बदनाट वेगाने इथे वैभवने गोलंदाजीला सुरुवात केली आहे. इथे आपण पाहतोय पहिलाच चेंडू इथे डॉट बॉल आहे. मागच्या या इनिंग मध्ये म्हणजे पहिल्या डावामध्ये जर आपण पाहिलं ना, प्रत्येक षटकाची सुरुवातीला चौकारानेच केली होती, म्हणजे तिन्ही षटकांची. आणि इथे आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये चौकार आला. दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहतोय सुरुवातीला निर्धाव आहे. इथे बिगिटचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे झेल निसटला. काही मोये झेल सुटला आणि थ्रो मागच्या बाजूला बाउंड्रीला गेला. खऱ्या अर्थाने मोये. आता ही क्लिप उद्या व्हायरल. इथे रिप्ले तुम्ही बघू शकता YouTube वरती जाऊन. आता ही व्हिडिओ हे लाईव्ह वाले पार्ट टाकणार नाहीत. ही व्हिडिओ तुम्हाला YouTube वरतून कट करून कुठल्याही चॅनल वरती दिसेल आणि तुमचे जे लाडके मित्र आहेत ना, तेच ते व्हिडिओ व्हायरल करतील आणि खालती टाकतील मोये. इथे 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती किती झाले? 17 धावा. पुन्हा एकदा बिगिट. इथे क्षेत्ररक्षण बदललंय. इथे मात्र चुकी होणार नाही. झेल घेण्याची जी पद्धत आहे ना, तीच मला वाटतं मुळात चुकीची होती. कारण चेंडू जेवढा शरीरावरती तुम्ही घ्याल ना वरच्या बाजूला, तेवढा कधी सोपा वाटतो तो. तुम्ही अगदी जमिनीला लगतच इथे हात चिटकवताय, मग अशी पद्धत इथे चुकीची आहे. परंतु झेल टिपला जातोय. अक्षय आपण पाहिलं तर काहीसा
विस्तावावरतीच उभा राहून बॅटिंग करत होता. प्रत्येक चेंडूवरती प्रहार. ताकद नव्हती परंतु जिद्द मोठी होती. इथे नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय सूरज. एक बाहुबली बॅटर आहे, सिक्सर किंग म्हणून ओळखला जातो कारण शरीर यष्टी तशीच आहे. अगदी कॅरन पॉलार्ड आपल्याला पाहतो इथे मैदानामध्ये आलाय की काय. आता फटके कसे खेळतो ते पाहावे लागतील. तर शरीर यष्टी असून उपयोग नाही, ताकद योग्य ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. इथे पहिला बॅटर बाद झालाय. धावसंख्या 17 आणि 17चा खतरा मैदानामध्ये आपण पाहिला. इथे अक्षय बाद होतोय. संतोष आणि सूरज डबल एसची जोडी मैदानामध्ये आहे. पुढचा चेंडू वैभव याचा. इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे, निर्धाव आहे. इथे आपण पाहतोय पुढचा चेंडू वैभव यांचा. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. गती परिवर्तन परंतु दिशा इथे भरकटली. हळूवार पद्धतीने चेंडू इथे हाताळला आणि त्या दरम्यान आपण पाहतोय मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे प्रयत्न फसलाय. चेंडू इथे आपण पाहतोय वाईट बॉल आहे. 17चा खतरा टळलाय. धावसंख्या होते ती 18 धावा. पुढचा चेंडू वैभव यांचा. इथे उंची गाठली आहे, लांबी देखील इथे आपण पाहतोय जेमतेम गाठली जाते. चौकार. इथे 4 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 22 धावा. धन्यवाद डीजे. धावसंख्या इथे आपण पाहतोय 22 झाल्यात. 15ची सरासरी आहे. इथे जर का एखादा बिगिट आला तर धावसंख्येचा जो पाठलाग आहे तो योग्य सुरू आहे असं आपल्याला वाटेल. परंतु इथे वैभव अशी खर्ची गोलंदाजी करेल का पाहूया. सूरज इथे स्ट्राईकला सज्ज आहे. इथे देखील चेंडू आपण पाहतोय ऑन साइडला खेळलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील इथे भन्नाट वेगामध्ये पूर्ण केली जाते. 2 धावेने शूज निघालाय का. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 24 धावा. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये आल्यात त्या 11, 2 षटकानंतर 24. इथे अजूनही आपण पाहतोय 51 धावेंची गरज आहे आणि 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल 51. इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती महेश. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं षटक. पहिला चेंडू इथे नो बॉल कारण खेळपट्टीच्या बाहेर. बघा रिव्ह्यू खेळाडूचा नाहीये, खेळाडूला रिव्ह्यू नाहीये. रिव्ह्यू घ्यायची जी सिस्टीम आहे इथे खेळाडूंना देण्यात येणार नाहीये. DRSचा वापर इथे खेळाडू नाही घेणार. इथे फक्त पंच घेतील. पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. फ्री हिट आहे. नशीब इथे यष्टीरक्षकाने झेल घेतला आणि चेंडू उडवला असं झालं नाही, नाहीतर इथे देखील धावा आल्या असत्या. इथे धावसंख्या इथे आपण पाहतोय 25 धावा झाल्यात. चांगली गोलंदाजी इथे महेश यांची. पहिला चेंडू नो परंतु फ्री हिटचा चेंडू इथे निर्धाव आहे, डॉट बॉल आहे. पुढचा चेंडू संतोष साठी. इथे आपण पाहतो विजयष्टीच्या बाहेर चेंडू वाईट बॉलचा कॉल आहे. अवांतर धाव आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 26 धावा.
चला पंचांशी चर्चाच नको. पंचांशी बाद संघबाद. इथे हलक्या हाताने बघा, इथे ताकद नाही तरी इथे नजाकत आहे. इथे हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली ना तरी 2 धावा मिळतात. म्हणजे एखादा मोठा फटका खेळायचा आणि त्यामध्ये 2 धावा मिळणं, आणि इथे हलक्या हाताने फक्त गॅप मध्ये चेंडू ढकललं तरी देखील इथे आपण पाहतोय 2 धावा घेतल्या जातात. ताकद पेक्षा नजाकत आहे. धावसंख्या इथे आपण पाहतोय 28 धावा झाल्यात. पुढचा चेंडू, इथे देखील फुल्लर लेनचा चेंडू. इथे डॉट बॉल आहे. 75 धावांचा पाठलाग आहे. आतापर्यंत 28 धावा झाल्यात. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आहे. 47 धावांची अजूनही गरज आहे. आतापर्यंत इथे आपण पाहतोय 3 चेंडू हाताळलेत. तिसऱ्या षटकातील 15 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. ते देखील हलक्या हाताने खेळणार. तुम्हाला एकेरी दुहेरी धावेने हे लक्ष साध्य होणार नाही. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आपण पाहतोय खराब होत आहे. हातातला चेंडू इथे निसटला म्हणजे चेंडू अडवण्याच्या अगोदर ती फेकायची तयारी. आणि स्वतः संघ मालकच तिथे चुकी करतात. आता बोलणार कोण? संघ मालकाला बोलणार कोण? बोलूच शकत नाही. कुठल्याच संघ मालकाला कुठलाही खेळाडू बोलू शकत नाही. इथे आपण पाहतो हलक्या हाताने चेंडूला, वाह, इथे मात्र चेंडू अडवला जातोय. फिके होते त्या दरम्यान सिंगल. कशासाठी? चेंडू बाहेरच्या बाजूला पडलाय की नाही चेक करायचा. ओके. तिसरे पंचांकडे आपण हा निर्णय सोपवतोय. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. इथे खेळपट्टीच्या बाहेर चेंडू हाताळलाय म्हणजे नो बॉल आहे. आताच्या 2 धावा आहेत. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. आता इथे सूरजला संधी आहे. आता इथे या संधीचं सोनं करावं लागेल. इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे. इथे संधीचं सोनं करता आलं नाही. इथे बिगिट खेळावाच लागणार होता कारण लक्ष फार दूरवरती आहे. धावसंख्या इथे आपण पाहिलं तर 32 धावा झाल्यात. इथे देखील चेंडू डॉट बॉल. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 45 धावांची गरज. तर सिक्सर किंगला सिक्सर इथे मारावाच लागेल. वाह, 50 वेगामध्ये इथे गोलंदाजी केली जाते आणि षटक क्रमांक 4 ची सुरुवात. वैयक्तिक दुसरं षटक हाताळताना वैभव यांना पाहतोय आणि इथे बॅटर क्रमांक 2 जेलबा 2 तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. संतोष डगआउटच्या दिशेने.
पुढचा चेंडू वैभव्याचा सामना करेल तो नितीन. वा, इथे आपण पाहतोय चांगला फटका इथे सजवलाय. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. फटका चांगला सजवलाय म्हणजे फार वेळानंतर चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय परंतु इथे लॉंग ऑफला आपण पाहतोय एक उद्योन्मुख खेळाडू इथे तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं जात आहे. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न इथे आल्या आल्या प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा जो प्रयत्न केला जातोय. जे सूरज पेक्षा इथे नितीननी जी सुरुवात केली आहे ती नक्कीच सुरेख आहे. सूरज अजूनही आपण पाहतोय काहीसा संथ गतीने खेळतोय परंतु स्ट्राईकला ते 40+ खेळाडू आपण पाहतोय. नितीन सर इथे आपण पाहतोय स्ट्राईकला सज्ज आहेत. इथे मात्र गोलंदाजाकडे असलेला वेग आणि त्याचमुळे या वेगावरती स्वार होऊन इथे गोलंदाजी केली जाते. चौथं षटक आहे. चला थोडंसं स्पीडअप करा, वेळ लावू नका कारण मला वाटतं या मॅचला फार वेळ लागलाय. चांगला फटका आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चौकार. 4 धावा आहेत. धन्यवाद. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 40 धावा. अजूनही 35 धाव्यांची गरज. मॅच अजूनही संपलेली नाहीये. किती बॉल? 7 बॉल 35 बरोबर ना? 7 बॉल 35 होऊ शकते मॅच. इथे मात्र चेंडू बॅटवर तुंबरस झालाय. 1 धाव तर पूर्ण. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 41 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये 5 ला सुरुवात. पहिला चेंडू ऑन साइडला खेळलाय. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे पूर्ण होते. एक शॉट आहे. एक शॉट आहे. इथे मात्र अवांतर धावेने धावसंख्येमध्ये इथे जे आपल्याला वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्या इथे आपण पाहतोय 44 धावा झाल्यात. इथे देखील चांगला फटका सजवला परंतु मोठ्या धावसंख्येमध्ये चेंडूला आपण परावर्तित होताना पाहायला मिळत नाहीये. एकच धाव मिळते. पाहूया सूरज उरलेल्या चेंडूमध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल. एखादा षटकार येईल का? इथे फुलटॉस आणि इथे पुन्हा एकदा चौकार आहे. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 48 धावा. 49 धावा. 49 धावा झाल्यात. वाह, सिक्सर किंगच्या बॅट मधून मला वाटतं समालोचन कक्षाला सलामी देणारा षटकार. एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. उशिरा का होईना षटकार येणं गरजेचं होतं. कॉन्फिडन्स डबल होतो.
पुन्हा एकदा बिगिट. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 56 धावा झाल्यात. 75 धावांचा पाठलाग इथे होऊ शकला असता. सुरुवातीला काहीशा षटकांमध्ये धावा आल्या नाहीत आणि सूरजची बॅट देखील शेवटच्या काही चेंडूंवरती इथे आपल्याला तळपताना पाहायला मिळते. इथे देखील चेंडू डॉट बॉल. इथे मॅच संपते. विजय संघाचं अभिनंदन आहे. जो संघ इथे पराभूत झाला त्यांना पुढील मॅच साठी शुभेच्छा.